नमस्कार. छत्रपती एज्युकेशन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आय एम फोर्थ इयर MBBS स्टुडंट फ्रॉम JMC. या व्हिडिओमध्ये आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, ते म्हणजे बुलढाणामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये किती कॉलेज आहेत BMS तसेच त्यांच्यामध्ये सीट किती आहेत, ते सिटी पासून किती अंतरावर आहेत, सविस्तर माहिती घेणार आहोत. त्यांची फीस किती आहे, गेल्या वर्षीचा लास्ट ओपन कॅटेगरीचा कट ऑफ किती होता त्या कॅटेगरीचा, सर्व डिटेल मध्ये माहिती घेणार आहोत. चॅनलवर जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलमध्ये महाराष्ट्रामधील MBBS, BHMS, BVSC, BMS, फिजिओथेरपी, BSc नर्सिंग, बी फार्मसी तसेच सेंट्रलची MCC आणि वेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया या सविस्तर बद्दल, या सर्व काउन्सिलिंग बद्दल व्यवस्थित माहिती पुरवली जाते. तशी त्याची काउन्सिलिंग पण आमच्याकडे केली जाते, ते पण एकदम स्वस्तामध्ये. त्यामुळे जर तुम्ही इच्छुक असाल तर करून घ्या. त्याच्यानंतर जर तुम्हाला सांगायचं झालं तर सध्या BVSC चे ऍडमिशन प्रोसेस चालू आहे. त्याची जी लास्ट डेट आहे 12/7/2025 आहे. त्याच्यानंतर BSc नर्सिंगची पण सुरू झालेली आहे. तिची ऍप्लिकेशनची लास्ट डेट आहे 17/7/2025 आहे. त्याच्यानंतर बी फार्मसीची ऍप्लिकेशनची जी लास्ट डेट आहे 14/7/2025 आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी इच्छुक असतील त्यांनी लवकरात लवकर ऍप्लिकेशन फॉर्म भरून घ्यावा वेळ जाण्या अगोदर. तर चला व्हिडिओ सुरू करूया. तर बघा, बुलढाणा जिल्ह्यामध्ये टोटल जे आहे की नाही, टोटल 5 कॉलेज आहेत. त्याच्यामध्ये टोटल जे सीट आहेत 300 सीट आहेत. प्रत्येक कॉलेजमध्ये 60 सीट आहेत. बघा, आता हे झालं थोडक्यात माहिती. आता आपण बघूया की प्रत्येक कॉलेजचं नाव काय, त्याच्यानंतर त्या कॉलेजची फीस किती आहे, त्या कॉलेजमध्ये सीट किती आहेत आणि ते कॉलेज कुठे लोकेट आहे, नेमकं लोकेशन काय त्या कॉलेजचे. कारण की बघा, सिटीमध्ये कॉलेज असणं खूप गरजेचं आहे, कारण की पेशंट फ्लो तेवढा राहतो. पेशंट एक्सपोजर झाल्यानंतर प्रॅक्टिस पण तेवढी चांगली होते. तर चला सुरुवात करूया. तर बघा, सुरुवातीचं पहिलं कॉलेज आहे SR चुन्नावाले आयुर्वेदिक कॉलेज, दीनदयाल नगर, चिखली, डिस्ट्रिक्ट बुलढाणा. याच्यामध्ये 60 सीट आहे. तर याची फीस आहे 1,23,000. याची लास्ट गेल्या वर्षी कट ऑफ होता ओपन कॅटेगरीचा. कोणत्या रँक पर्यंत घेतलं होतं, 5,01,000 रँक पर्यंत गेल्या वर्षी कॉलेज मिळालं होतं. आणि हे जे एक कॉलेज सिटी सेंटरला आहे, म्हणजे यावेळी घ्यायला हरकत नाही. त्याच्यानंतर जर झालं तर 2 नंबरचं कॉलेज बघू शकता, आनंदनी शिक्षण प्रशासन मंडळ, नागपूर आयुर्वेदिक कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर ॲट सगवान बुलढाणा. हे पण बुलढाण्यामध्ये आहे. आणि याची जे सीट आहे त्याच्यामध्ये टोटल 60 सीट आहे. त्याची फीस जी आहे 1,66,500 आहे. आणि गेल्या वर्षी हे कॉलेज भेटलं होतं 4,74,699 या रँक पर्यंत गेल्या वर्षी कॉलेज भेटलं होतं. म्हणजे हे कॉलेज छान आहे या कॉलेजपेक्षा कम्पॅरेटिव्ह करायला गेलं तर, कारण की जेवढ्या कमी रँकवर हे कॉलेज भेटलं होतं तेवढं कॉलेज चांगलं असं समजून घ्या तुम्ही. त्यानंतर जे आहे याची 2 किलोमीटर आउटसाईडला आहे बुलढाण्यापासून. त्याच्यानंतर जर झालं डॉक्टर RN लाहोटी आयुर्वेदिक कॉलेज आणि हॉस्पिटल रिसर्च इन्स्टिट्यूट ॲट सुलतानपूर. हे सुलतानपूरला आहे थोडं, ते बुलढाणा. आणि त्याच्या जे सीट आहे त्याच्यामध्ये 60 सीट आहेत. त्याची जी फीस आहे याची फीस कमी आहे, 94,998 फीस आहे. त्याच्यानंतर गेल्या वर्षी जे आहे लास्ट कॅन्डिडेट हे 4,54,453 या रँक पर्यंत गेल्या वर्षी कॉलेज मिळालं होतं. याची जे डिस्टन्स आहे सुलतानपूर पासून 1 किलोमीटर आउटसाईडला आहे सुलतानपूरपेक्षा. त्याच्यानंतर जर आहे R शाहू महाराज आयुर्वेदिक कॉलेज बुलढाणा. याच्यामध्ये टोटल सीट जे आहेत का 60 सीट आहेत. त्याची फीस जी आहे 1,80,000 वार्षिक फीस आहे. लास्ट कॅन्डिडेट गेल्या वर्षी 5,44,568 या रँक पर्यंत गेल्या वर्षी कॉलेज मिळालं होतं. आणि हे पण कॉलेज सिटी सेंटरला आहे बुलढाण्याच्या. त्याच्यानंतर राजश्री आयुर्वेदिक कॉलेज मेहकर बुलढाणा. याच्यामध्ये टोटल जे सीट आहेत 60 सीट येतं. याच्यामध्ये टोटल फीस आहे 1,75,000 वार्षिक फीस आहे. याचा लास्ट कॅन्डिडेट गेल्या वर्षी 4,44,563 565 वर मिळालं होतं. आणि ज्याची जे डिस्टन्स आहे सिटी पासून 1 किलोमीटर आउटसाईड आहे मेहकरला. म्हणजे बघा, सगळे जे कॉलेज आहेत बुलढाणा जिल्ह्यामधील टोटल जे सगळे कॉलेज आहेत ना, ते सिटीच्या जवळपास सेंटरलाच असल्यामुळे हे कॉलेज वर टाकायला हरकत नाही. पश्चिम महाराष्ट्रातले जे कॉलेज आहेत भरपूर सारे कॉलेज, जसे की अहमदनगर जिल्हा आहे त्याच्यातले खूपच कमी कॉलेज आहेत ना, ते सिटी सेंटरला येतं. त्यामुळे जे आहे की नाही हे कॉलेज वर टाकायला हरकत नाही. तर याच्याबद्दल तुम्ही चॉईस फिलिंग करता वेळेस नक्की विचार करा. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अहमदनगर जिल्ह्यामधील BMS कॉलेज बद्दल माहिती घेणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.